बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असं संदीप देशपांडे म्हणतात। निवडणूक आयोगाच्या निदर्शनास या गोष्टी आणून देणार आहोत या भेटी अंतर्गत असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलंय। आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे याची मला असं वाटतं कारणच तीच आहेत की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाहीये, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तर ही जबाबदारी काय फक्त विरोधी पक्षाची आहे का? ही जबाबदारी काय फक्त निवडणूक आयोगाची आहे का? ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे। मी आज जे तुम्हाला व्हॉट्सअपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे। तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे? हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।